हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. आज मी आमचं द्राक्षी सुपर सोनाका द्राक्षीमध्ये काय करणार आहे ते सांगतो बघा. चला मग सगळेजण मी बरं आहे, तुम्ही पण बरं आहे म्हटलो मी. आमचं सुपर सोनाकच्या द्राक्षीमध्ये आज ते किलेस लई झालं आहे म्हणताना सगळं किलेस काढून घेणार आहे बघा. आतमधलं सगळं बोरी ते येते ते म्हणून सगळं स्वच्छ करून घ्यावं लागले. सुपर सोनाका द्राक्षेला व्यवस्थित केलेस काढून व्यवस्थित सुटसुटीत असलं तर ते सगळं व्यवस्थित छान वारा खेळतं आहे आणि कुठलं रोग पण येत नाही. म्हणून आम्ही व्यवस्थित सगळं बाहेर काढून सोडा लागले आणि पॉईंट पण आले, मालाला सगळं आले. आज आम्ही ते सगळं आतमधलं पाला काढून घ्यायला लागले रेकमध्ये असलेला आणि खाली पडलेला घर सगळं व्यवस्थित वर तारावर घालायला लागले. तर शेळ्या पण बांधले बघा. आणून आम्ही द्राक्षीच्या कडेनं आमचं द्राक्षीमधलं सगळं स्वच्छ झाल्यावर आम्ही आता घरला जाणार आहे. घरात अजून आणि जनावरांचं सगळं व्यवस्था करायचं आहे. म्हणून चला तर मग आता घराकडं जरा जायचं आहे म्हणून चाललोय मी. इथं शेळ्या एक बांधले ते सगळं घेऊन जायचं आहे घराकडं. सुपर सोनाका द्राक्षीमध्ये किती तर काम केलं तर पण कमीच आहे. कसं म्हणलं तर मार्केट करून घ्यायचं असते ते माल. त्यापायी किती स्वच्छ केलं तर पण कमीच आहे. त्याच्यामध्ये लिंबू झाले ते बघा, लिंबू लागा लागली त्यात लई छान झाले. ती 1-2 झाडं आहे ती द्राक्षीच्या कडेला. आमचं सुपर सोनाका द्राक्षी तुम्हाला कसं वाटले सांगा. सगळं आतमधलं रेकातलं सगळं काढून घ्यायला लागले आम्ही. रेक लई झाले ते म्हणून सगळं व्यवस्थित सुटसुटीत करायला लागले. मार्केट करायचं आहे म्हणून व्यवस्थित करून घ्यायचं आहे सगळं माल. आमच्या सुपर सोनाका द्राक्षीमधलं सगळं काम झाले ते बघा. आता सुटसुटीत कसं झाले ते बघा. घर सगळं कसं वाटलंय आमचं सुपर सोनाकाचं द्राक्षी कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करून घेऊन माझा व्हिडिओ बघा. आमचं सुपर सोनाका द्राक्षीमध्ये सगळं काम आता संपले ती. आणि काय तर काम असलं की नाही तर मला बुरीचं औषधवरचं एक व्हिडिओ करून दाखवणार आहे. आमचं शेततळा बघा भरले ते आता सगळीकडे ज्वारीला गहूला सगळं पाणी सोडायचं आहे म्हणून भरून ठेवलं आहे आम्ही. हे बघा आमचं बकरी कसं चारा लागलं आहे, छान आहे आमचं बकरी. सगळं असं बघा, असलं ठोपा असलेलं असं वर घालायचं आणि सुटसुटीत वारा खेळायला द्राक्षीचा गडा मोकळा करून सोडायचं. पाला आडमोर असलेलं काढायचं. कशाला म्हटलं तर ते औषध लागत नाही म्हणून सुटसुटीत करून सोडायचं. आता घरला आलोय बघा. सगळं जनावरांचं आता उसाबर करायचं आहे म्हणून घराकडं आलंय बघा. पक्षी बघा, पक्षी कसं बसले ते. आमचं जनावरचं फ्रेंड आहे ते. आमचं जनावर सोडून राहत नाही ते म्हणून इथंच असते कायम ते. कसं वाटलंय आमचं जनावरांनी आमचं सुपर सोनाका द्राक्षी कमेंट करून सांगा. बघा आमचं आमच्या 2 पक्षी आमच्या फ्रेंड झाले ते आता.
आमच्या जनावरचे फ्रेंड झालेत हे दोन्ही. काय रे, काय पाहिजे? खान जळायला लागलाय काय? आमचं बारको पिल्लू बघा कसं चारते. बारकं पिल्लू लय शान आहे पिल्लू. ते पिल्लूचं फ्रेंड झाले ते बघा, ते दोन्ही पक्षी कसं चारते, त्याच्यामुळंच राहते ते. हे त्याचं चारते ते फ्रेंड झाले ते पण बघा कसं येते. हे मोठीचं फ्रेंड, ते बारकीचं फ्रेंड.